नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर आज आमच्याकडे पाऊस काय नाही आहे राव, एक नंबर काम झाले आज, कारण 3 दिवस झालं पाऊस पडतोय. तर घराचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. उद्या फरशीवाले येणार आहेत, फरशी होऊन जाईल आपली. लाईट फिटिंगवाले पण येणार आहेत आणि राहिला हा सगळा प्रश्न, तर हा पण क्लिअर होणार आहे, म्हणजे कलर वगैरे देऊन घेणार आहे मी. सोम इथं झोपलेला आहे, कपडे वाळायला घातलेले आहेत मी. काही कपडे म्हणजे बाहेर सुकत नाही आहेत. सोमच्या पप्पांचे कामावरचे कपडे सुकलेच नाही आहेत 3 दिवस झालं. फ्रीज 2-3 दिवस बंद होतं, तर फ्रीजमधलं सामान सगळं खराब झालेलं. हे काढून ठेवले मी. बाहेर फ्रीज साफ करायचं होतं, मला लागलीच, पण मम्मीला जायचं कामावरती. मम्मी म्हणले आधी मला 3-4 चपात्या करून दे. तर आधी मी 3-4 चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्याच्या नंतर ना मग आपण फ्रीज क्लीन करायला घेऊया. सगळ्यात आधी तर चपात्या करणं महत्त्वाचं आहे. आणि ही मी आहे. हॅलो मंडळी, राम राम. तर मागच्या बाजूला दिसू शकता तुम्हाला, हा माझ्या सोहमचा पाळणा आहे बरं का. आमच्याकडे जागा नव्हती म्हणून मी असाच, माझ्या मावशीनी हैदराबादवरून सोहमसाठी हा पाळणा पाठवून दिला होता. तर जागा नव्हती म्हणून बाहेरच्या रूममध्ये असाच लटकून ठेवला होता. पण आता आमच्या बाळासाठी जागा झालेली आहे. तो पाळणा इकडे नाही तर इकडे कुठंतरी शिफ्ट करणार आहेत. आधी हे उद्या सगळं नीट लेवल, सगळं उद्या तुम्हाला फरशी घातलेलं घर बघायला मिळेल. उद्या हे सगळं सामान हटून जाईल, सगळं व्यवस्थित. आणि राहिलाच कलरचा प्रश्न, तर मी ह्यांना काय म्हणलं की म्हणजे हे जो वासा दिसतोय हा वासा आणि तो खालचा वासा असं धरून आपण व्यवस्थित प्लायवूड मारून घेऊया आणि वरती कलर देऊन घेऊया. कारण ही जी लाईन आहे, ही लाईन आणि ही इथपर्यंत सगळी, आणि हा एक पत्रा, तर सगळे नवीन पत्रे आलेले आहेत. राहिला हा जुना पत्रा आणि इकडे आम्ही ॲडजस्ट करून पत्रे मारलेले. कारण का वाटोळ करायची ना, पत्रे कशाला हे करायचे, तर म्हणून असं करून घेतलेलं आहे. हे जे पत्रे आहेत ना, हे खूप जुने पत्रे आहेत, खूप जुने आहेत. त्या पत्र्यांचं एवढं वजन होतं की 3 जण त्या पत्र्याला लावू लागले उचलण्यासाठी. तर मी म्हणलं टाकून देण्यापेक्षा आपण इकडे ॲडजस्ट करूया, कारण वरती टोटली नवीन आलेले आहेत, इकडं नवीन आलेले आहेत. मग हे भंगारवाल्यांना देण्यापेक्षा इथं टाकून घेऊया. कारण बाजूची पत्रे चांगलीच होती आमची, फक्त मधली जी पत्रे होती ती पत्रे सगळी चांगली होती, पण वरची पत्रे होती ना ती सगळी फाटलेली होती. वरची सगळी फाटलेली पत्रे बाहेर काढून टाकले आणि बाजूची पत्रे मी इकडं ॲडजस्ट केली. का टाकून कशाला द्यायचं आहे ना वस्तू. तर चला तर मंडळी चपात्या करून घेऊया, कारण मम्मीला जायचं आहे कामावरती. आणि खूप जण विचारतात की मम्मी तुम्ही काय तुमच्या आईकडे राहतात का. तर मी माझ्या आईकडे नाही राहत, मी माझ्या सासरीच असते, पण मी माझ्या सासूबाईंना मम्मी म्हणते. तर चला तर इकडं मी चपात्या करायला घेतलेल्या आणि शेजारच्या आमच्या ताईंना बोलत बोलत चपात्या करत होते. कारण आमचं पत्र्याचं शेड असल्यामुळे एकमेकींना सहज आवाज जातो. तर बाहेर टाईम न वेस्ट घालता मी आणि ती अशाच प्रकारे बोलत होतो. आणि ती बोलत होती तिकडनं, मी इकडनं बोलत होती. ती बी स्वयंपाक करत होती आणि मी स्वयंपाक करत होते. तर अशा प्रकारे एकमेकींना बोलून घेतो. चपात्या करायच्या होत्या, कारण भाजी वगैरे उसळ करून घेतली होती. चपात्या करायच्या होत्या कारण मम्मीला कामाला जायचं होतं. तर मम्मी म्हणल्या की मला आधी तू 3-4 चपात्या करून दे आणि मग घे फ्रीज आवरायला. तर मी म्हणलं चला एकदा चपात्या सगळ्या करून घेऊया. अशा छानपैकी गप्पा मारत रमत गमत चपात्या करत होती. आणि चपात्या करायला मला जास्त वेळ नाही लागत. आता इथं स्पीड लावलेली आहे, पण माझ्या घरामध्ये रोज नाही म्हणलं तरी एक टाईमच मी चपात्या करते, असं वेगळं नाही करत. हां, उन्हाळ्यामध्ये मात्र 2 टाईम चपात्या करायची, कारण सकाळी केलेल्या चपात्या संध्याकाळपर्यंत कडक होतात अति गरमीमुळं. तर फक्त आता पावसाळ्यात आणि वेळात दोन्ही टायमाचा एकदा चपात्या करून घेते. पण आमच्या आहोनला कधीही सुद्धा चपाती गरम आवडते खायला. तर कधी असं तरी तसं हट्ट करत नाहीत कधी, पण कधी माझ्याकडे पुरेसा टाईम असेल तर मी लगेच्या लगे चपात्या त्यांना गरमागरम करून देत होती. पण आज भरपूर काम होतं. फडशीचं माप घ्यायला वगैरे येणार होते, सामान येणार होतं सगळं, आणि फ्रीज पण साफ करायचं होतं. मी म्हणलं आज काही झालं तरी फ्रीज साफ करायचं, कारण आठवडाभर झालं फ्रीज बंद होतं, कारण लाईट फिटिंगचं काम बाकी आहे अजूनसुद्धा. फ्रीजमध्ये काही करंट उडायला नको म्हणून यांनी फ्रीज बंद करायला लावलं होतं. मग लाईट फिटिंगवाले आले की सगळा गर्दा गोंधळ एकदाच होणार होता, म्हणून मी एकदाच चपात्या आणि भाजी काय संध्याकाळी केली तरीही चालते. 2 वाजले होते आणि सोहम आणि सोहमचा मित्र इथं मस्त गाणे ऐकत बसलेले आहेत.
मी सगळ्यात मोठं काम केलं आज, मी फ्रीज आवरून घेतलेलं आहे, कारण इतक्या दिवस फ्रीज बंद होतं तर खूप घाण असा वास सुटलेला फ्रीजमधून. तर फ्रीज साफ करून घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं, त्यांनी येतीलच आत्ता. जेवण अजून बाकी आहे, जेवले नाही मी, जेवायचं बाकी आहे, जेवण करून घ्यायचं आहे. बाकी सगळी आवरावर झालेली आहे. टोबर भांडे पडलेले, पण मला भांडे घासायचा कंटाळा आला आहे आता. भांडे तर घासावीच लागतं, तर भांडे लागतात सारखे. फ्रीज बंद केलं. आंबे आणले होते, पण एकही आंबा खाणं झाला नाही कामाच्या घाई गडबडीमध्ये. आणि सोम आणि सोमचे मित्र बघा, सोम बघा कसा डान्स करतोय. आणि ऊन पडले आज, कपडे छानपैकी सुकत घातलेले आहेत, छान खणखणून वाळून निघावे. फरशा आलेले आहेत, सिमेंटचं पोतं आलेलं आहे, अजून डस्ट वगैरे येणार आहे. तर छानपैकी उजेड आहे आज. आय थिंक ऊन असंच राहावं. ऊन म्हणजे वांबळच आहे, पण कपडे ऑलमोस्ट सगळे सुकून निघत आहेत. हे ओले आहेत कपडे. लागणारे पत्रे आहेत, हे बघा एवढे निघालेले आहेत, सगळे तुटलेले पत्रे आमचे एवढे जमा झालेले आहेत. आता हे सगळे ह्याच्यातले अजून छाटून घ्यायचे आहे, जे जे चांगले आहेत ते. आता हे समोरचं जे गेट आहे ते गेट बदली करून घ्यायचं आहे. तर इथं सगळं आता कचऱ्याची गाडी आली आणि ही प्लायवूड शीट आणलेली आहे, प्लायवूड शीट मारायची आहे आतमध्ये. तर हे सगळं एवढं निघालेलं आहे, ह्याच्यातलं काय काय भंगार आहे ते टाकायचं आहे. आणि बाकीचे पत्रे इकडे यूज करायचे, शीट घालायची आहे, व्यवस्थित गेट बनवून घ्यायचं आहे. लई काम आहे. तर बघा अशा प्रकारे दिवसाची कामावर सुरुवात होते आणि कामामध्येच दिवस संपतोय. आणि नाचता आहे. तर मग आजचा हा सुंदरसा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. आणि नवीन असा तर माझ्या चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.